श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे। आपण मागील भागामध्ये श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या तृतीय अध्यायापर्यंत चिंतन केलं। तिसऱ्या अध्यायामध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन आपण ऐकलंय। आणि आता चतुर्थ अध्यायामध्ये शौनक ऋषी सूतांना प्रश्न विचारतायत। सूत सूत महाभाग वदनो वदतां वर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुकः। सूत सूत महाभाग वदनो वदतां वर, वक्त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे सूत महोदय, जी कथा यदाह भगवान शुकः, जी कथा भगवान श्री शुकांनी सांगितली, ती भगवंताची कथां भागवतीं पुण्यां, ती भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हाला सांगावी। आणि शौनकादी ऋषींनी सूत महोदयांना काही प्रश्न विचारले। ही कथा आम्हाला सांगा बरं, ही कथा कुठल्या युगात झाली, कुठल्या ठिकाणी झाली, कुठल्या हेतूने झाली? वेदव्यासांनी सर्व वेदांत सारं ही श्रीमद भागवतम मिष्यते, सर्व वेदांताचं सार असणारी निगमकल्प तरोर गलितम शुकमुखात अमृतद्रव संयुतम, वेदरूपी वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ असणारी ही श्रीमद भागवत कथा, हे पुराण वेदव्यासांनी कशासाठी याची रचना केली? मुनिवर व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली? बरं, शुकाचार्य जे वैराग्य चक्रवर्ती आहेत, यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहकात्र आजुहाव, असे असणारे वैराग्य चक्रवर्ती शुकदेवांना या ग्रंथाची रुची कशासाठी निर्माण झाली, कशी निर्माण झाली? शुकदेव अत्यंत महान योगी आहेत, समदृष्टी असलेले आहेत, आपपरभाव रहित झालेले आहेत, संसार निद्रेतून जागे झालेले आहेत आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतं, त्यांचं चित्त स्थित असतं। बरं, अत्यंत वेड्यासारखे मंद बुद्धी आणि वेडसर वाटतात। अहो, शुकाचार्यांची अपपरभाव कसा नाहीसा झालाय, दृष्टीतील भेद कसा नाहीसा झालाय, याचं वर्णन करताना पुढे शौनक वर्णन करतायत की अहो एकदा असं झालं की अनुपेत मपेत कृत्यम, मौंजी बंधनापूर्वीच सर्व लौकिक क्रमांचा त्याग करून संन्यास घेण्यासाठी निघालेले शुकाचार्य वाटेनं जात असताना एक रस्त्यामध्ये सरोवर लागलं। त्या सरोवरामध्ये काही माता माऊली स्नान करत होत्या। शुकाचार्य नग्न अवस्थेमध्ये, विदेही अवस्था आहे, शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसरती, आणि विदेही अवस्था असणारे शुकाचार्य त्या सरोवराच्या बाजूनं नग्न अवस्थेत जात आहेत। पण शुकाचार्य नग्न अवस्थेत बाजूने जात असताना सुद्धा त्या सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या स्त्रियांना, माता माऊलींना लज्जा वाटली नाही आणि त्या स्नान करीत राहिल्या। पुढे प्रसंग असा झाला, त्या शुकाचार्यांच्या मागेच वेदव्यास विरहकात आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो भिनेदू, आणि वेदव्यास त्या शुकाचार्यांच्या मागे धावत आहेत। अरे पुत्रा थांब, हे शुका थांब, अरे मुला थांब, कुठे जातोयस? आणि त्यांच्या मागे जात असताना सरोवराच्या बाजूने वेदव्यास जात असताना वेदव्यासांनी वस्त्र धारण केलेली आहेत, बरं का, वय झालेलं आहे, पण तरी सुद्धा अशा वस्त्र धारण करणाऱ्या वेदव्यासांना पाहून त्या सरोवरात स्नान करणाऱ्या स्त्रियांनी लज्जा निर्माण झाल्यामुळे वस्त्र धारण केली। आणि हे सगळा प्रकार वेदव्यासांनी बघितला, त्यांना आश्चर्य वाटलं। त्यांनी त्या स्त्रियांना, माता माऊलींना प्रश्न विचारला, अहो, माझा तारुण्यातील नग्नावस्थेतील मुलगा इथून जात असताना तुम्हाला त्याची लज्जा वाटली नाही, पण वयानं त्याच्यापेक्षा मी मोठा असताना, वस्त्र धारण केलेली असताना पण माझी लज्जा तुम्हाला वाटावी, हे कशामुळे? त्यावेळेला स्त्रिया त्या वेदव्यासांना म्हणतायत, अहो भगवान क्षमा करा, पण आपल्या दृष्टीतील जो स्त्री पुरुष भेद आहे ना, तो भेद आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीमध्ये नाही म्हणे। मला सांगायचं तात्पर्य असं की शुकाचार्य भगवान हे वैराग्य चक्रवर्ती आहे, अपपर दृष्टी त्यांची झालेली आहे, बरं का, भेदभाव अपपरभाव रहित दृष्टी झालेली आहे, विदेही अवस्था। मग असे शुकाचार्य शौनक महोदय विचारतायत सुतांना, असे शुकाचार्य महाराज गुरुजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन ते शुकाचार्य वेडसर, मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील तर गावातील लोकांनी त्यांना कसं ओळखलं असेल? या शुकमुनींचा आणि पांडवपुत्र असणाऱ्या राजर्षी परीक्षितांचा संवाद कसा झाला? अभिमन्यू पुत्र असणाऱ्या परीक्षितांचा। बरं, परीक्षितांना ही भागवत संहिता सांगितली कशासाठी? बरं, तसं पाहिलं शुकाचार्य गृहस्थांच्या घरी असं म्हणतात की घरी फक्त गायीची धार काढण्या इतका वेळच ते थांबतायत। मग असे सगळं असताना
विदेही अवस्थेमध्ये असणारे शुकाचार्यांची आणि परीक्षित राजांची भेट कशी झाली, हस्तिनापूरच्या लोकांनी त्यांना कसं ओळखलं, पुढे परीक्षित राजाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण कसं झालं, परीक्षित राजांना शुकाचार्य महाराजांनी भागवत कथा का सांगितली. बरं, परीक्षित महाराज हे अभिमन्यू पुत्र भगवंताचे श्रेष्ठ भक्त आहेत. त्या परीक्षितांच्या आश्चर्यकारक असणाऱ्या जन्माचं कर्माचं वर्णन तुम्ही आम्हाला सांगा. शौनक म्हणताय, बरं, ते पांडव वंशांचा गौरव वाढणारे परीक्षित राजा सम्राट होते, चक्रवर्ती सम्राट. त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचं व्रत कशासाठी घेतलं. बरं, परीक्षित राजांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी संपदा अर्पण करायचे परीक्षित राजांना. बरं, परीक्षित राजा ज्या चौरंगावरती पाय ठेवायचे त्या चौरंगाला नमस्कार करून शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळसं धन त्यांना अर्पण करायचे. एवढे मोठे वीर परीक्षित राजा होते. मग त्यांना तरुण वयामध्ये, तरुण असून सुद्धा सोडण्यास अत्यंत कठीण असणाऱ्या अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा कशासाठी निर्माण झाली. त्यावेळेला असे प्रश्न विचारल्यानंतर सूत महोदय म्हणतायत, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद्योगे वासव्यां कलया हरेः. ऋषीवर 4 युगांपैकी तिसरं द्वापार युग चालू होतं आणि तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंताचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला. वेदव्यासांचा अवतार हा कलावतार आहे बरं का. अवताराचे प्रकार सांगितले गर्ग संहितेमध्ये आपण बघितलं मागं. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्व. त्यापैकी पूर्ण अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार. भजायाजनी पाहता राम ऐकू, करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण न अन्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यांचकारः. परिपूर्णतम अवतार कोणाचा असेल तर तो म्हणजे भगवान गोपालकृष्णांचा अवतार आहे. 6 अवतार, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. त्यापैकी कलावतार, भगवंताचे कलावतार असे असणारे योगी वेदव्यास होते आणि त्या वेदव्यासांचा जन्म महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी झाला. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून वेदव्यास एकांतात पवित्र स्थानावर बसले होते. महर्षी वेदव्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती आणि त्यांना असं लक्षात आलं की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजामध्ये धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंची शक्ती ही क्षीण झाली. समाज श्रद्धाहीन झालेला आहे, शक्तिरहित झाले. त्यांची बुद्धी कर्तव्याचा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. दिवसेंदिवस आयुष्य सुद्धा कमी व्हायला लागलेले आहे आणि म्हणून लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्री व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व लोकांचे हित कसे होईल याच्यावरती विचार केला आणि त्यांनी विचार केला की अग्निष्टोमादी वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच वेदाचे 4 विभाग केले. ऋग यजुस्सामाथर्वाख्या वेदाश्चत्वार उद्धृतः इतिहास पुराणंच पंचमो वेद उच्यते. व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 वेदांचे पृथक्करण केले. वेदाश्चत्वार उद्धृतः आणि इतिहास आणि पुराणांना 5वा वेद म्हटलंय. इतिहास पुराणंच पंचमो वेद उच्यते. बरं, या 4 वेदांचे अध्ययन करण्यासाठी 4 ऋषी सांगितले. तत्र वेदधरः पैलः सामगो जैमिनिः कविः वैशंपायन एवैको निष्णातो यजुषामुत. त्यापैकी ऋग्वेदाचे पैल सामगो जैमिनी हे कवी, सामवेदाचे गायन विद्वान जैमिनी आणि वैशंपायन एवैको निष्णातो यजुषामुत. यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशंपायन झाले. अथर्ववेदामध्ये दरुणनंदन सुमंत मुनी प्रवीण झाले. इतिहास पुराणानां पितामी रोमहर्षणः. इतिहास आणि पुराणांचे अध्ययन सूत सांगतायत माझे वडील रोमहर्षण यांनी केले. या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले. जे आपल्याला वेदांच्या शाखा दिसत आहेत आत्ता बरं का, ते सगळे तेव्हाच पडले. याप्रमाणे शिष्य, प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. स्मरणशक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभागन केले. नंतर वेदव्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली. सूत म्हणतात, अहो ऋषी हो, जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राणांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने, खिन्न अंतःकरणाने सरस्वती नदीच्या पवित्र तडाकी एकांतात बसून धर्मवेत्ते व्यासमुनी मनोमन विचार करत होते. अहो मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रताचे पालन करत वेद, गुरुजन आणि अग्नी यांची सेवा केली.
आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केलं. महाभारताच्या रचनेच्या निमित्तानं मी वेदांचा सुद्धा अर्थ उलगडून सांगितलाय. जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्या श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही असं मला वाटतंय. वेदव्यास म्हणतात बरं का. आणि श्रीकृष्ण द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले. त्यावेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोचले बरं का. त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उभा राहिले आणि देवर्षी नारदांचं स्वागत केलं, विधीपूर्वक पूजन केलं. देवर्षी नारदांचा अधिकार आपण बघितलाय, पद्मपुराणामध्ये वर्णन केलंय. जयति जगति मायांयस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मी. नारदांनी विचारलं, व्यास महर्षे, अहो आपलं शरीर आणि मन दोन्हीही आपण केलेल्या कर्मानं चिंतनानं संतुष्ट आहे ना हो? आपली मनीषा, आपली इच्छा, आकांक्षा निश्चितच पूर्ण झाल्या असतील बरं का. कारण महाभारताची जी रचना आपण केली ती अत्यंत अद्भुत आहे. ती रचना अधर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आणि ते जाणलं सुद्धा आहे. असे असताना भगवान, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक कशासाठी करता येतो? त्यावेळेला व्यास म्हणतायत, आपण माझ्याबद्दल म्हणालात ते सर्व खरंय. एवढं सगळं केलं पण माझ्या मनाला समाधान नाही बरं का. याचं कारण मलाच समजत नाही. नारदा, आपलं ज्ञान आघाद आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवांचे काही मानसपुत्र सांगितले आहेत, मरीची, अत्री, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, क्रतू, भगू, दक्षनारद. म्हणून मी आपणालाच याची कारण विचारतो बरं का. नारद म्हणतायत की तुम्ही सगळी रचना केली हो काव्यांची, ग्रंथांची, पुराणांची, पण आपण बहुधा भगवंताच्या निर्मल यशाचे गुणगान केलेले नाही. आणि मला असं वाटतं ज्यामुळे भगवान संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र आणि ज्ञान अपूर्ण आहे म्हणे. ये नै वासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनम खिलम. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थाचे जसे निरूपण केले आहे तसेच भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केले नाही. अहो, ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या यशाचे वर्णन केलं नाही तर अशी वाणी म्हणजे अपवित्र आहे. अहो, मानस सरोवरामध्ये विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणांचे आश्रित परिमांस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. आणि म्हणून तुम्ही भगवंताच्या निर्मल यशाचं गुणगान करा. इदं हि पुंसस्तपसश्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयोः अविच्युतोऽर्थः कविभिर्निरूपितो यदुत्तम श्लोक गुणानुवर्णनम. अहो, विद्वानांचं म्हणणं असं आहे की मनुष्यानं केलेलं तप, इदं हि पुंसस्तपसश्रुतस्य वा, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयोः, स्वाध्याय, दान, ज्ञान यांचा एकमेव उद्देश हाच आहे. काय उद्देश आहे? यदुत्तम श्लोक गुणानुवर्णनम, पुण्य कीर्ती श्रीकृष्णांच्या गुण आणि लीला यांचं वर्णन केलं जावं बरं का. म्हणजे आपण जे जे काही तप करतोय, वेदाध्ययन करतोय, यज्ञाचं अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच पाहिजे. काय? की भगवंताच्या गुणलीलांचं वर्णन करावं बरं का. आणि नारदांनी आपला पूर्व इतिहास सांगायला सुरुवात केली. भगवान, अहो, मागील कल्पामध्ये माझ्या पूर्वजन्मी एका वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तिथे चातुर्मास करण्यासाठी व्यतीत करत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्याचं सांगितलं. मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करत नव्हतो. इंद्रिय निग्रह झालेला होता. इंद्रिय माझ्या अधीन होती. अहो, खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत होतो. मी फार कमी बोलायचो. माझे हे चांगले वर्तन पाहून त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. बरं, त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे आणि त्यामुळे माझी सर्व पापं नाहीशी झाली. संतांचं उच्चिष्ठानं पापक्षय होतो आम्हाला शास्त्र सांगतो बरं का. याचं प्रमाण म्हणजे देवर्षी नारदांचं चरित्र आहे. आणि अशा प्रकारे त्या महात्म्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक मला भजन पूजन करीत असताना मला त्याची गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीला गान परायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रिय कीर्ती भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले. हे महामुनी, जसजशी मला भगवंताच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी माझे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्म स्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो.
अशा प्रकारे वर्षा आणि शरद या 2 ऋतुकालात ती महात्मे दिवसातून 3ही वेळा श्रीहरींच्या मंगलमय यशाचं संकीर्तन करीत असे आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पाहू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. बरं, माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक झालो होतो. ज्ञानम गुह्यतमम यतत साक्षात भागवतोदितम. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जाते वेळी मला दिलं. हा संतांचा महात्म्यांचा गुणधर्म आहे बरं का. आपणा सारिखे करीत येतात काळ. आणि हे सगळं ज्ञान नारदांना मिळालं. मग वेदव्यास प्रश्न विचारतायत नारदांना, अहो आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले तेव्हा आपण काय केलं? आपण तर त्यावेळी वयानं अत्यंत लहान होता. नारदा, आपण उर्वरित आयुष्य आपलं कसं व्यतीत झालं? बरं, मृत्यूसमयी आपण कोणत्या रीतीने कशा प्रकारे आपण शरीराचा त्याग केला? बरं नारदा, आणखी एक प्रश्न मला पडतोय. वेदव्यास विचारतायत की काळ कालम प्रतीक्षतः तुलसी नरका त्या कहू समय बडा बलवान काबा लोटी गोपिका वही अर्जुन वही बाण. काळ सगळ्यात बलवान आहे. काळ सर्व वस्तूंना नष्ट करतो. उपजेते नाशी नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेका. काळाच्या ओघामध्ये यत कृतकम तत् अनित्यम. जे जे जन्माला आलं तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. मग काळ सगळ्या वस्तूंचा नाश करतो. असे असताना सुद्धा काळाने आपली पूर्वकल्पातील स्मृती कशी काही नाहीशी नाही केली हो? असा प्रश्न विचारला. त्यावेळेला नारद म्हणतायत, अहो मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेल्यानंतर मी लहान होतो. मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई एक तर स्त्री आणि शिवाय दासी होती. मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करायची, परंतु ती पराधीन होती बरं. त्यामुळे काही करू शकत नव्हते. आईच्या स्नेहबंधनात मी त्या अवस्थेतच राहिलो. मी फक्त 5 वर्षांचा असल्याने मला दिशा देश काळ याविषयींचे काहीही ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळ प्रेरित साप तिला चावला. थोडं दुःख झालं मला, पण भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो. बघा, म्हणजे भक्तांचं काय आहे. खूप बऱ्या म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईल कर्कशा. म्हणजे आपत्ती कोणावर येत नाही सांगा? सगळ्यांवरती आपत्ती येते, पण भक्त संत महात्म्यांच्या सहवासानं प्राप्त झालेल्या भक्तीने त्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करण्याचं कार्य भक्त करतात. आणि म्हणून भक्तांचे कल्याण करणाऱ्या इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही जणू काही कृपा झाली माझ्यावर असे समजून देवर्षी नारद उत्तरेकडे निघाले. एकटेच होते. पुष्कळचं अंतर चालून गेल्यानंतर एक घनदाट जंगल त्यांना लागलं. त्या जंगलात साप, अस्वल, कोहे असे भयानक रौद्र प्राणी राहत होते. ते पाहून नारद म्हणतायत, मला भीती वाटायची. अहो चालून चालून माझं शरीर आणि अवयव थकून गेले होते. मला खूप तहान लागली होती. भूक तर लागलीच होती. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात मी स्नान केलं, आचमन करून पाणी प्यालो. त्यामुळे माझा थकवा नाहीसे झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांच्याकडून मी जसे ऐकलं होतं त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मी मनोमन ध्यान करू लागलो. भक्तिभावपूर्वक भगवंताच्या चरणकमलांचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रकट होऊ लागले. अहो प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले. हृदय अत्यंत शांत झाले होते. त्या आनंदाच्या पुरात मी असा बुडून गेलो. मला माझे आणि ध्येय वस्तूचं भान राहिलं नाही. तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतिती प्रकट होय असो वैसा कोठे आठवची नाही देहीच विदेही बघोदशा. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस टसावलं. आणि भगवंताचे ते अनिर्वचनीय रूप सर्व प्रकारांच्या शोकांचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे होते. आणि अत्यंत वीज जशी क्षणार्ध अत्यंत अल्प काळासाठी वीज चमकते आणि लुप्त होते, त्याप्रमाणे भगवंताचं ते अनिर्वचनीय रूप भगवान वेदव्यास मला ते दिसलं. मला अत्यंत माझं मनाला भावणारं ते रूप पाहिलं, पण एकाएकी ते नाहीसं झालं. त्यामुळे मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावर उठून उभा राहिलो. मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती, परंतु मन हृदयात स्थिर करून पुन्हा प्रयत्न करूनही ते स्वरूप पाहू शकलो नाही. मी अतृप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो होतो. आणि अशा प्रकारे निर्जन मनात मला प्रयत्न करताना पाहून स्वतः भगवंत
धीर गंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करत मला म्हणाले, अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. खेदाची गोष्ट नारदा, म्हणजे तू या जन्मात माझं दर्शन करू शकणार नाहीस. अविपक्व कषायाणाम, ज्यांच्या वासना पूर्णतया नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन होत नाही. म्हणजे बघा, नारदांचं काय आचरण होतं, नारदांची काय वृत्ती झाली होती. एवढं होऊन सुद्धा भगवंत म्हणतायत अपरिपक्व योगी म्हणतायत. मला सांगा, आपल्यासारख्या एरवी तरी मी मूर्ख, आपल्यासारख्या विषयासक्त, कामासक्त, विषयांचं, परिग्रहांचं, वासनेचं आगर असणाऱ्या पापात्म्यांच्या ठिकाणी काय भावना असेल हो. भगवंत सांगतात, अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम, ज्यांच्या वासना पूर्णतया नष्ट झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली. आणि काय संतांच्या सहवासानं फलिश्रुती प्राप्त होते बघा. सत्सेवया दीर्घया ते जाता मयी दृढामतीही. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर राहिली. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. धन्य काळ संत बेटी पाही मिठी पडली तो. सत्संगानं काय फलश्रुती प्राप्त होते बघा. सत्सेवया दीर्घया ते जाता मयी दृढामतीही. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळे नारदा तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. वरदान दिले. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती कायम टिकून राहील. उत्तर दिले. व्यासांनी विचारलं होतं, स्मृती कशी काय तुमची टिकून राहिली. त्यावेळेला भगवंताचं वरदान आहे, अहो सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आणि नारद सांगतायत वेदव्यासांना, आणि ज्या वेळेला भगवंतांनी असं अल्पकाळासाठी का होईना मला दर्शन दिलं, त्यावेळेपासून मी लज्जा संकोच सोडून भगवंताच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल नामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचं नामस्मरण करू लागलो. इच्छा, आकांक्षा आणि मदमत्सर माझ्या हृदयामधून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करत पृथ्वीवर भ्रममान इतस्ततः पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. अशा प्रकारे भगवंताच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्ण परायण झालो. आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला. माझी प्रारब्ध कर्म संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली. तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. भगवंतांनी वर दिलं. आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं की तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील, आणि ते भगवंतांनी पूर्ण केलं. जेव्हा प्रारब्ध कर्म संपली नारदांची, त्यावेळेला शुद्ध भगवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ नारदांना आली. तेव्हा नारद सांगतायत, माझ्या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराचा त्याग झाला, ते शरीर पडलं. आणि कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरवले, त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून मध्ये प्रवेश करू लागले. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. 1000 चतुर्युग संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले व त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियामधून मरीची आदी ऋषींसह मी सुद्धा प्रकट झालो. ब्रह्मदेवांचे काही मानसपुत्र सांगतात बरं का. मरीची, अत्रि, वसिष्ठ, पुलह, प्लस्त्य, ऋतु, भगु, दक्ष, नारद, त्यापैकी देवर्षी नारद सुद्धा आहेत. म्हणून सृष्टी निर्माण करण्याची जेव्हा प्रजापतींचे स्वामी असणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवांनी इच्छा निर्माण केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियामधून मरीची आदी ऋषींसह मी सुद्धा प्रकट झालो. तेव्हापासून भगवंताच्या कृपेने मी वैकुंठ आदी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो. बरं काय करतो? नुसता संचार करीत नाही. देवदत्तामिमां वीणां स्वरब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहं. भगवंतांनी दिलेल्या या स्वरब्रह्म विभूषित वीणेवर तान चिडीत मी त्यांच्या लीलांचं गायन करीत सर्वत्र संचार करतो. आहूत इव मे शीघ्रं दर्शनं याति चेतसी. ज्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहेत ते भगवंत आहूत इव मे शीघ्रम. मी जेव्हा त्यांचे लीलाचे गायन करू लागतो तेव्हा बोलवल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. अहम भक्त पराधीना नावडे वैकुंठ शीर्षाचे शयन. अहो ज्या सुखाकारणे देव वेडावला. भगवंत तात्काळ भक्तांच्या ठिकाणी जातो. भक्तांवरती काय प्रेम आहे बघा. आहूत इव मे शीघ्रम दर्शनम याति चेतसी. नारद सांगतायत, मी जेव्हा त्यांच्या लीलाचं गायन करू लागतो तेव्हा बोलवल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. आणि नारदांनी असं सगळं चरित्र सांगितल्यानंतर शौनकादी ऋषींना सांगतायत, देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत स्वच्छंदाने विचरण करण्यासाठी ते तिथून निघून गेले.
प्रथम स्कंदाच्या 6 अध्यायापर्यंत चिंतन झाले. आता पुढे 7व्या अध्यायाला प्रारंभ होतोय. शौनकांनी विचारलं, सूत महोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केलं? सूत महाराज सांगतायत, ब्रह्मनद्यां सरस्वत्यामाश्रमः पश्चिमे तटे शम्याप्रास इति प्रोक्त ऋषीणां सत्रवर्धनः. ब्रह्मनदी, सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. तिथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. शम्याप्रास इति प्रोक्त ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रमः पश्चिमे तटे. तिथे व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे. त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केलं आणि आपलं मन एकाग्र केलं. त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले. भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणिहिते मले. आणि आदिपुरुष परमात्म्याचं व त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिलं. याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडचा असून सुद्धा हा जीव आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो, बरं का? आणि म्हणून भगवंताची भक्ती हे एकच या अनर्थांच्या निराकरणाचं प्रत्यक्ष साधन आहे. परंतु संसारी लोक हे जाणत नाही. ते लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली. याच्या केवळ श्रवणाने यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे, याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमप्रेममय भक्ती निर्माण होते. त्यामुळे जीवांचा शोक, मोह आणि भय नष्ट होतात. भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापहा. या भागवताच्या श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमप्रेममय भक्ती निर्माण होते आणि त्यामुळे जीवांचा शोकमोह आणि भय नष्ट होतात. आणि म्हणून या भागवत संहितेची निर्मिती करून त्यानंतर त्यांनी आपल्या वैराग्यशील पुत्र शुकाचार्य यांना शिकवले. पण शौनक म्हणतात, अहो आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला, तो प्रश्न राहिला. श्री शुकदेव तर अत्यंत निवृत्त आहेत. सवय निवृत्ती निरतः सर्वत्रोपेक्षको मुनीही. त्यांना कुठल्याही वस्तूंची अपेक्षा नाहीये. प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातली या भगवंता या नाव निरपेक्षता. निरपेक्ष अशा प्रकारचे जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा दयाचे आसने. मौलींनी वर्णन केले. निरपेक्ष अंतःकरण आहे, वस्तूची अपेक्षा नाही. अत्यंत निवृत्त आहेत. ते नेहमी आत्मचिंतनात रममान असतात. असे असताना सुद्धा त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन शुकाचार्यांनी कशासाठी केले? त्यावेळेला सूत सांगतायत की अहो, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममान झालेले असतात, असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करतात, बरं का? कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. भगवान शुकदेव तर भगवत भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत. त्यांच्या हृदयाला भगवंताच्या गुणांनी आकर्षून घेतलं आहे आणि त्याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले आहे, असं सुतांनी सांगितलं. आणि या भागवताची रचना कशासाठी झाली? व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने या श्रीमद भागवताची रचना केली? हे श्रीमद भागवत, श्रेष्ठ भागवत ग्रंथ त्यांनी वैराग्य चक्रवर्ती असणाऱ्या आपल्या पुत्राला शुकाचार्यांना कशासाठी सांगितलं? भगवान वेदव्यासांना असंतोष कशासाठी झाला होता? त्या असंतोषाची निवृत्ती कोणी केली? असं सगळे प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण आता पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता शौनकादी ऋषींनी की अहो, धर्मनिष्ठ, सत्यवान, सत्यकीर्ती असणाऱ्या परीक्षित राजांनी ही शुकाचार्यांच्या मुखामधून भागवत कथा श्रवण कशासाठी केली? शुकाचार्यांचा आणि परीक्षित राजाची भेट कशी झाली? परीक्षित राजा अत्यंत मोठा वीर होता, सम्राट होता. चक्रवर्ती सम्राट असताना देखील राज्याचा, प्राणांचा त्याग करण्याची इच्छा परीक्षित राजाच्या अंतःकरणात कशी निर्माण झाली? परीक्षित राजांची आणि शुकाचार्यांची भेट कशी झाली? आणि अत्यंत अद्भुत अशा असणाऱ्या परीक्षितांच्या जन्माचं वर्णन आणि कर्मांचं वर्णन तुम्ही आम्हाला सांगा, असे प्रश्न विचारले होते. पुढे या श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकापासून सुतांनी शौनकादी ऋषींना परीक्षित राजाचं जन्मकर्माचं वर्णन सांगितलेलं आहे. आपल्याला ते पुढील भागात बघायचं आहे. परत एकदा आपण भगवंताकडे दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा अशी मागणी करावी. आणि प्रार्थना ते बा तुलाही, तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे. जगदंबा माता की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ वृंदावन चंद्र की जय. शुकाचार्य महाराज की जय. देवर्षि नारद भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय.